मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही मंत्रिमंडळाची बैठक होतीये। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। 33 कॅबिनेट मंत्री आणि उर्वरित राज्यमंत्री अशा 39 मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर ही कॅबिनेट बैठक होते आहे। नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरची ही कॅबिनेट बैठक मंत्रिमंडळ विस्तारानंतरची पहिलीच कॅबिनेट बैठक। लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर नागपुरातल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर म्हणजे 39 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर होणारी ही कॅबिनेट बैठक आपण पाहतोय। तर मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपद आहेत? सातारा जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे 4 कॅबिनेट मंत्रिपद मिळालेली आहेत। तर भाजपकडून साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले आणि माण खटावचे जयकुमार गोरे यांना कॅबिनेट देण्यात आलंय। तर शिवसेनेकडून पाटणच्या शंभूराज देसाई यांना, तर राष्ट्रवादीकडून वाईचे मकरंद पाटील यांनाही कॅबिनेट मंत्रिपद आहे। पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 3 कॅबिनेट मंत्री आहेत आणि 1 राज्यमंत्रीपद सुद्धा या जिल्ह्यात आहे। पुण्यात राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे 2 कॅबिनेट मंत्री आहेत। तर भाजपकडून चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट मंत्री, तर माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली। नाशिक जिल्ह्यातून 3 जणांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे। त्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून दादा भुसे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे कॅबिनेट मंत्री असतील। तर जळगाव जिल्ह्यात 3 कॅबिनेट मंत्री नव्या सरकारमध्ये सुद्धा कायम आहेत। ज्यातलं पहिलं नाव ते म्हणजे भाजपकडून गिरीश महाजन आणि संजय सावकारे, तर शिंदेंकडून गुलाबराव पाटील यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। रायगड जिल्ह्यात अदिती तटकरे आणि भरत गोगावले असे आता 2 कॅबिनेट मंत्री असतील। तर दुसरीकडे रत्नागिरीत उदय सामंत, नितेश राणे हे 2 कॅबिनेट मंत्री असतील, तर योगेश कदम यांच्या रूपानं जिल्ह्याला 1 राज्यमंत्रीपदही मिळालंय। कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आबिटकर असे 2 कॅबिनेट मंत्री असतील। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। नागपुरातल्या कॅबिनेट बैठकीची ही दृश्य आहेत। 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि त्यानंतरचा आज 39 मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार। महायुती 3.0 सरकारचा हा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आणि त्यानंतरची ही कॅबिनेट बैठक।